याच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला ज्यामध्ये आम्ही तुळजापूरला गेलतो आणि अर्थातच आता सगळ्यांनाच माहिती असेल की तुळजापूरला गेल्यानंतर तिथला प्रसाद आणल्यानंतर घरी आल्यानंतर परड्या भरतात किंवा म्हणजे जीव घालतात. तर तशाच पद्धतीनं आज आम्ही परड्या भरणार आहेत. कारण की ह्याच्या अगोदर एकदा कोल्हापूरला पण गेलतो, तिथला पण प्रसाद तसाच होता. तर त्याच्यामुळे मग आज कोल्हापूरच्या आणि तुळजापूरच्या असं दोन्ही पण म्हणजे मुली आणि परड्या अशा जीव घालायच्या. तर त्याच्यासाठी इथं आम्ही ही तयारी करून ठेवलेली आहे. आणि कसं होतं दुपारची वेळ आहे तर त्याच्यामुळे बायका पण म्हणजे जास्त नाही आहेत ज्यांच्याकडे परडी आहेत त्या. तर ज्या होत्या त्यांना बोलवलेलं. आणि आता तुम्ही म्हणताल की पुरणपोळी नाही का ताई, तर आमच्यात कसं होतं माहिती आहे का, जास्तीत जास्त जेव्हा सवासणी वगैरे असतात तर त्यावेळेस असं पुरणपोळीच केली जाते. आणि मग तुळजापूरच्या ताटांना पुरणपोळी आणि वड्या भाकरी हे दोन्हीही चालतं. बरं तर त्याच्यामुळे आज आम्ही वड्या भाकरीचा नैवेद्य केलेला आहे. रानाची मैत्रीण कशी काय आली? आणखीन कुठली आहे? अयो काय काय नाव आहेत त्यांचे? अय्यो सगळ्या रानूला तर श्राव्या वय सगळ्या तुला तर मैत्रिणीच आहेत. मित्र कुठे आहे तुझा? ते तू म्हणतो ना काय त्याचं नाव? डिगा. डिगा कुठे? तुम्ही बघताय मी केलेला आहे चहा. आणि ह्या चहाचं वेगळे पण काय माहिती आहे का, की हा चहा मी प्रीमिक्सपासून तयार केलेला आहे. आणि हे प्रीमिक्स कसं तयार करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या रेसिपी शो या चॅनलवरती अपलोड करतो आहे, तिथं चेक करा. काय होतं आपण असतो घरी, पण समजा म्हणजे आपली मुलं जी काही बाहेर शिकायला वगैरे असतात किंवा प्रवासामध्ये पण आता घरचे पण जातात ना ट्रिपला वगैरे देवदर्शनाला, तर त्यावेळेस मग असं बाहेरचा चहा घेण्यापेक्षा किंवा बाहेरची चव वेगवेगळी चाखण्यापेक्षा आपली एक ठरलेली चव आपण कॅरी करू शकतो. तर त्याच्यासाठी हे प्रीमिक्स मी आज तयार केलं. तर चहा पिते मी आणि तुम्हाला सांगते, राणू आला शाळेतनं आवाज देते काय. तुम्हाला सांगू का, मी आहे ना चहा असा गरमागरम कधीच पित नाही माहिती आहे का. मला असा थोडासा म्हणजे खूप पण गार चहा पण पित नाही, पण माझ्या ना जिभेला लगेच फोड येतात आणि ते फोड दिवसभर राहतात. आणि मग ते असं आहे ना, असं काही आपण खाल्लं तरी ते फोड असे वेगळेच असं ते तोंडात असं ते वेगळंच वाटतं. तर त्याच्यामुळे मी असा गरमागरम उकळता वाफळता तसा चहा कधीच घेत नाही. राधिका हे त्यांना असा गरम लागतो. मी तर त्या राधाला म्हणत तर त्या गॅसवरच जाऊन बस, इतका गरम तिला चहा लागतो. म्हणजे 2 मिनिट जरी आपण ओतला आणि ती रूममधनं येईपर्यंत जरी उशीर झाला तरी म्हणणार गार झाला का. तिला म्हणत असं ते गॅसवरच बस. तुमच्या घरात असे नमुने आहेत का सांगा. आणि ह्यांना पण गरमच चहा लागतो, फुर करून प्यायचं. कालचा म्हणजे याच्या अगोदरचा जो ब्लॉग मी शेअर केला ना तुमच्याबरोबर, की म्हणजे राधिका मी नाही का दवाखान्यात वगैरे गेलतो, तर त्याच्यामुळे कमेंट आली की ताई तुमची घरची गाडी असून तुम्ही एसटीने का गेलतात, किंवा राधिका अवघडली मग तुम्ही गाडीने जायचं असतं असं तसं. एकतर काय झालं तर माहिती आहे का, तिची ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंटच असते. त्या डॉक्टरांना जर आपण एक दिवस जरी उशिरा गेलो की नाही तरी त्यांना ते आवडत नाही. त्यांना टाईम टू टाईमच. ह्याच्या अगोदरसुद्धा असंच एकदा म्हणजे तिची रेग्युलर चालू होती की नाही राहण्यासाठी, त्यावेळेस 1 का 2 दिवस ते लेट गेले. कारण की दिवाळीमध्ये तिची तारीख आली डॉक्टरांनी बोलवलेली. तर मग दिवाळीमुळं अर्थातच भाऊजींच्या दुकानामुळं मग ती 2 दिवस गेली नव्हती. 3ऱ्या दिवशी गेली. ते डॉक्टर इतके बोलले होते ना तिला, म्हणजे ते म्हटले 1 दिवसही लेट करायचा नाही. ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट. जर तुम्हाला फरक हवा असेल तर मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला आलंच पाहिजे. असं झालं ती तेव्हाची गोष्ट. आणि मग काल काय झालं, भाऊजी दरवेळेस जातात इंदापूरला. मग काय करतात ते तिथनं त्यांचं होलसेल पण आहेत ना दुकानं, मग ते गाडी घेऊन जातात, त्यांचा माल पण आणतात, राधिकाला पण नेतात, तिला पण घेऊन येतात, असं होतं. आणि अर्थातच हे ड्युटीला गेलते नाईट ड्युटीला. आणि आम्ही सकाळी तर 7 वाजताच निघलो होतो. आणि हे येतात ड्युटीला जेव्हा ते नाईटला जातात ना, तर मग सकाळी यायला त्यांना उशीर होतो. म्हणजे ते 11 साडे11च्या दरम्यान इथं येतात. मग अर्थातच त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे एसटीने गेलो. हां राणू बघ आमचा किती छान दिसतो. राणू इकडे ये. लय मला तर राणू आमचा खूपच आवडतो.
राणू मला किती आवडतो रे तू. राणूच्या शब्दात असं म्हणायचं, लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय आवडतं. पण हा आहे ना एकदम टपोरी आहे बरं का आमचा राणा. खरं सांगते तुम्हाला, सई दिदी आमची गरीब आहे आणि हा इतका आगाव आहे ना पोरग. आणि त्याचे एक एक शब्द तर तुम्ही ऐकले ना मग खरंच म्हणता बाबा खरंच राणा आहे. डॅडींवर गेला नाही, घरच्या आजोबांवर आजीवर गेला नाही, मम्मीवर कसा गेलाय. म्हणजे मी टपोरी आहे असं नाहीये. तुला काय काय शिकवलं दाखव. बर बर आधी बर बर एक पेन घेऊन आलो तिथं. सई दीदी कुठं अभ्यास करते. आणि तिथं आलं टेबल कशाला बाई. एवढं हे करून तू अभ्यास करणार आहेस का. होणार आहे का अभ्यास खरंच. काय लिहितोयस. वाव दाखव रानू. आई मला वाटलं एकच काढलंय. मला किती भारी वाटलं माहिती का. पण एकचा दांडा दुसरीकडेच गेला. काय ते पक्षी आहे ना उडतोय. मग मग काय पुशलं. एक काढ. एक रे एकाचा. त्याला शून्य काढता. शून्य काढ रे. का पुसतोय थांब की. ला 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 काय काढलं ते तुम्ही हात काढतोय म्हणला म्हणून त्याने ते कॅन्सल केलं. वाव वाव. घर 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 घर. मग काय आपण जे म्हणत ते करत नाही कधी. काय ते सांग बरं. ए हा हो ए उलट वाच. झोपून बघा ना ते. करच तर पका. झोपा आणि बघा मग तो ए दिसतोय. आणि बे काढ बरं. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की ज्याच्यामध्ये भाऊजींनी मला 3 नोटा दिल्या. मला वाटतं 2 500च्या होत्या आणि 1 100ची होती. आणि त्यातली खोटी नोट मी तुम्हाला ओळखायला लावलेली आणि तुम्हाला त्याचं उत्तर मी सांगते. त्यातली एकही नोट खोटी नव्हती. तिन्ही नोटा खऱ्याच होत्या. काय झालं होतं माहिती आहे का. आमचं बोलणं चाललं होतं. 500ची ज्या नोटा होत्या की नाही तर त्या दोन्ही नोटा आकारानं सुद्धा सारख्या नव्हत्या. अशा लहान मोठी होती. आता एकाच साच्यातली किंवा एकाच पद्धतीनं त्याचं प्रिंट झालं म्हटल्यानंतर त्या दोन्ही नोटा एकसारख्या पाहिजेत ना. तर त्या दोन्ही नोटा अशा दोन्ही नोटांमध्ये साईजमध्ये तर फरक होताच. शिवाय मध्ये जी एक अशी रेष असते की नाही जी अशी चमकते ती रेष तर ती आहे की नाही ती सुद्धा अशी पुढं मागं प्रिंट झाली होती. आणि त्याच्यामध्ये त्या 2 नोटांमध्ये ना बराचसा डिफरन्स होता. मग आमचा असा विषय चालला होता की जर एकाच वेळेस ह्या नोटा प्रिंट झाल्या असतील म्हणजे आता 500 रुपयाचा एकच साचा किंवा एकच काहीतरी ते हे असणार ना की ज्याच्या थ्रू ते सगळं प्रिंट होत असणार तरीसुद्धा त्या 2 नोटांमध्ये फरक होता. तर मग मी बोलता बोलता तुम्हाला म्हटलं होतं की ह्यातली एक नोट खोटी आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा जणींनी उत्तर दिलं तर 1 नंबरची 2 नंबरची 3 नंबरची असं. तर त्यातली एकही नोट खोटी नव्हती. तिन्ही नोटा खऱ्याच होत्या. पण फक्त प्रश्न असा आहे की बाबा गव्हर्नमेंटचं हे गव्हर्नमेंटची आहे ती नोट म्हणजे सरकारद्वारे ती नोट ही केली जाते छापली जाते. तरीसुद्धा जर त्याच्या कामामध्ये अशी हे असेल कमतरता तर मग किती अवघड आहे ना. तर हे सगळा आमचा विषय चालला होता. चला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं मला वाटतंय. हे बघा हा कपड्यांचा ढीग. तुम्हाला सांगू का हा ढीग तरी थोडासाच आहे छोटा आहे कारण की निम्मे कपडे मी ठेवून दिलेले आहेत. आणि माझ्या रूममधला आहे ना हा सगळा पसारा बापरे काही केल्यास संपतच नाही. म्हणजे काय होतं माहिती आहे का आता आज 4 वाजलेत आता हे सगळे कपडे मी घड्या घालून ठेवून देणार. फक्त मग आज 4 वाजल्यापासून उद्या सकाळी 11-12 वाजेपर्यंतच काय ते हे रूम सगळी स्वच्छ राहते बरं का. नाहीतर परत सगळा पसारा तसाच असतो. कारण की रानाच्या वस्तू आपण किती जरी जागेवर ठेवल्या तरीसुद्धा रानाला जिथं खेळायच्या तिथंच तो खेळायला घेणार. आणि शिवाय ना आता इथं बघा हे कपडे मी सगळे असे हेट केलेले आहेत
वरती दोरीवर टाकलेत. हे कपडे जे आहेत ना, ह्यांची पॅन्ट म्हणजेच बरमुडा सोडला तर हे बाकीचे सगळे कपडे हातानं मला धुवायचे आहेत, मशनीमध्ये ते टाकायचे नाही आहेत. ह्यांचा शर्ट नवीन आहे किंवा सईच्या त्या ड्रेसवरती वर्क केलेला आहे किंवा माझ्या पण त्या टॉपवरती वर्क केले, त्यामुळे हे कपडे बाजूला ठेवलेले आहेत. आता ते हातानं मला एकदमच धुवायचे, त्यामुळे मी ते बाजूला काढून ठेवले होते. आणि जे मशनीतनं कपडे निघतात की नाही, तर ते सुद्धा 11-12च्या दरम्यान परत इथं रूममध्ये येऊन पडतात आणि मग लगेचच त्यावेळेस वेळ नसतो की हे सगळे कपडे जागच्या जागेवर ठेवण्यासाठी. तर मला 3-4 वाजतातच अर्थात. आणि हे जे ब्लँकेट आहे ना, ते रानाने परत खेळायला काढलेले, म्हणजे हे आपण ठेवून दिलं तरी ह्या वस्तू परत, म्हणजे मुलांना आहे ना हे सगळं नीटनेटकेपणा नकोच वाटतो. आपण आवरावर केली तरीसुद्धा ते ना परत त्यांना जो राडा करायचा आहे, जो धिंगाणा करायचा आहे, ते तसंच करतात. तुमच्यात पण हे असंच चालतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. ओ पंक्चरवाले, रानू हवा मारता येते का? इकडं बघ, मार बरं. अयो अयो, आणि तोंडाला लागल्यावर सगळी हवा बाहेर जाते. रानू अभ्यास करून आली का खेळून आली? अर्धा तास खेळला, अर्धा तास अभ्यास केला. खरं काय? मी बघत होते खिडकीतनं. काय करत होतेस? मला तर खेळताना दिसत होती, पळताना आवाज येत होता पोरींचा. हा, ही केला का? 4 नंबर आजही शिकवलेला. बाय. तू स्टंट कसे करतो दाखव बरं. सकाळी तो हात सोडून सायकल चालत होता माहितीये का? ते सायकलीच्या पुढे विमान लावले. होय. हो, कसं आहे? पुढं बघायचं रानू, आमच्याकडे नाही बघायचं. हा 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 हा, दाखव ना. अयो, बघितला बघितला बघितला. नाही रे रानू, तसं अगं तसंच होत असं. ते एका साईडला झुकलं की दुसरं चाक वर जात असतं.